गुड मॉर्निंग. आज सकाळी नाश्त्यासाठी केली होती मॅगी. मॅगी मी कधीतरच करते. सकाळ सकाळी ही अशी आपल्या स्पेशल व्यक्तीची स्माईल पाहिल्यावर दिवसभर कितीही काम असलं तरी थकवा येत नाही. असं आम्ही नाश्ता करून घेतला. फौजीनंतर आवरून ड्युटीसाठी निघाले. ते ड्युटीवरती गेल्यावरती मी माझ्या कामाला लागले. आता उद्या काय करायचं ते रात्रीच आपण ठरवून ठेवतो, पण यावेळेस माझं तसं काही झालंच नव्हतं. माझं अचानकच सकाळी ठरलं घरातली साफसफाई करायची. म्हणलं आता मकर संक्रांत पण जवळ आले, म्हणून म्हणलं करून घ्यावी मग आता स्वच्छता. माझी मम्मी म्हणते आपण कुठेही असलो तरी आपण आपले सणवार विसरायचे नाहीत. सण आला की सर्वात आधी आपली घरातली स्वच्छता करून घ्यायची. ह्या रूममध्ये मी सगळं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे घरातलं सगळं सामान ठेवलेलं आहे. पेटी, किराणा, राशन, कपडे. जे राशन नवीन आलेलं होतं ते सगळं व्यवस्थित बघून घेतलं. त्यात साखर, अख्खा मसूर, गव्हाचं पीठ आणि तांदूळ आलेलं होतं. ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि
मी सगळा पसारा व्यवस्थित लावून घेतला. परत बेसिनमध्ये जी भांडी होती ती पण क्लीन करून घेतली, कारण आज मला खूपच उशीर झाला होता आवरायला. जेवण करायचं बाकी होतं. भांडी घासून मी लगेच फ्रेश झाले आणि स्वयंपाक करायला घेतला. निम्मा स्वयंपाक झालता तोपर्यंत फौजी आले. मग स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. आता आपल्या नवऱ्याची ही अशी स्माईल बघितल्यानंतर कुठल्या बायकोला काम केल्यावर कंटाळा येईल, खरं आहे ना? मग मी माझा व्लॉग इथेच थांबवते. व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.